एडिटिंग करताना एक नोटीस केलं की टेक्स्ट आपण कुठंही ॲडजस्ट केलं तरी हे म्हणजे छान दिसत नाही किंवा ॲट्रॅक्टिव्ह दिसत नाही. यासाठी मला एक सुचलेली एक ट्रिक आहे, ती ट्राय करूया. यासाठी आपल्याला हे इथं ब्लॅक बॅकग्राऊंड पाहिजे. मी इथं ब्लॅक बॅकग्राऊंड घेतलेला आहे आणि हे 5 सेकंदाची आपण याला हे लेंथ ठेवलेली आहे. 5 सेकंद. टेक्स्ट पण 5 सेकंद ठेवलेला आहे आणि याला ॲनिमेशन ओपन नावाचं ॲनिमेशन टाकल्यानंतर जिथं ॲनिमेशन संपतंय तिथं आपण एक की फ्रेम देणार आहे आणि त्याच्यानंतर बरोबर 3 सेकंदाने आपण आणखी एक की फ्रेम देऊन ह्या की फ्रेम पाशी बरोबर झूम करणार आहे आणि इतकं झूम करणार आहे की पूर्ण स्क्रीन ग्रीन झाली पाहिजे. आणि इथं आपण ग्राफ क्यूबिक इन नावाचं ग्राफ टाकणार आहे. इथं आपल्याला हा व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जे मगाशी बॅकग्राऊंड पाहिजे होतं ते घेणार आहे. एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ घेणार आहे. तो व्हिडिओ घेतल्यानंतर त्याला आपण ओव्हरले करणार आहे. आता हा व्हिडिओ ओव्हरले केल्यानंतर मेन फोटोला पण आपण तितकंच करणार आहे 5 सेकंद. 5 सेकंद केल्यानंतर त्याची लेंथ आपण टेक्स्ट वरती जाऊन आता क्रोमा कीचा वापर करून आपण ते मागाच बॅकग्राऊंड बरोबर घेणार आहे. तर क्रोमा की जिथं पूर्ण ग्रीन झालंय तिथं जाऊन क्रोमा कीनं आपण पूर्ण एकदम हे करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनला आहे. आणि इथं आपण कोणतं पण सॉन्ग ॲड करू शकतो. मी आता सिम्पल सॉन्ग ॲड करणार आहे. ऑडिओमध्ये जाऊन सॉन्ग ॲड करतो. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. आणि फॉलो करायला विसरू नका. लाईक सबस्क्राईब सुद्धा करा. माझं यूट्यूब चॅनल आहे.